मिक्स डाळीपासून आणि मिक्स पिठापासून बनवलेले हे थालीपीठ, चविष्ट असे हे पौष्टिक थालीपीठ मी कसे बनवले ते पाहूया. तर त्यामध्ये मी मोड आलेले मूगही टाकले आहेत. तर हे कसे बनवायचे ते आपण सविस्तर त्याची मोजमाप आणि कृती आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण मोड आलेले मूग घ्यायचे आणि मिक्स डाळी घेतल्या आहेत मी. तूर डाळ आणि मूग डाळ आणि मसूर डाळ मी 3 तास भिजत ठेवली होती. ह्याप्रमाणे मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ समप्रमाणात मी घेतली आहे. ती अर्धा कप घेतली आहे आणि ती मी 3 तास भिजत ठेवलेली. हे मोड आलेले मूग मी 1 कप घेतले आहेत. ते सुद्धा मी भिजून घेतलेले आहेत. बघा ह्याप्रमाणे मोड आलेले मूग आणि डाळी भिजून घेतलेले आहेत. तर मी आता ते स्वच्छ धुवून घेते आणि एकत्र करून घेत आहे. एकत्र करून झाल्यानंतर आपण हे बारीक असं भरभरीत असं आपण वाटून घ्यायचं. जास्त बारीक नाही, पण थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं. त्यामध्ये 2 इंच आलं आणि लसणाच्या पाकळ्या मी 7-8 घातल्यात आणि 3 मिरच्या घातल्यात आणि ते वाटून घेतलेलं आहे. याप्रमाणे आपण वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण वाटायचं नाही आणि जास्त जाड पण नाही. याप्रमाणे आपण वाटण तयार केलेलं आहे. त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि मूठभर कोथिंबीर टाकून घेतली आहे. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि लाल तिखट आपल्याला घालून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं घालून घ्या आणि धणे पावडर मी 1 चमचा घातलं आहे. हळद अर्धा चमचा घातलं आहे आणि तीळ घातले 2 चमचे. ज्वारीचं पीठ मी 1 कप घातलं आहे. त्याच कपाने मी डाळी आणि मूग डाळ घेतली आहे आणि तांदळाचं पीठ मी 4 टेबलस्पून घेतलं आहे आणि चण्याचं पीठ मी 3 टेबलस्पून घेतलं आहे. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसंच आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण वाटणामध्ये आपण थोडं पाणी घातलं होतं. त्यामुळे थोडंसं पाणी घालूनच 2-3 चमचे पाणी घालूनच मी हे पीठ घट्टसर असं मळून घेणार आहे आणि त्यावरती थोडंसं मळून घेतल्यानंतर आपण तेल थोडंसं लावून घेणार आहे. म्हणजे थालीपीठ थापायला आपल्याला व्यवस्थित थापता येतील. आता प्लॅस्टिकवर किंवा कापडावर किंवा इकोबेगचा पेपर भेटतो, त्याच्यावरती तुम्ही थापू शकता. प्लॅस्टिकवर थापलं तर आपण व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तेलावरतीच आपण थापलेलं आहे आणि त्याला 4-5 असे होल पाडून घ्यायचे, जेणेकरून तेल आपण त्यामध्ये सोडता येईल. इकोबेगचा असा पेपर भेटतो, जो केकसाठी वापरला जातो. तो पेपर मी घेतला आहे. त्या पेपरावरती आपण व्यवस्थितपणे थापू शकतो आणि तव्यावरती पण आपण व्यवस्थित सोडू शकतो. असा हा इकोबेगचा पेपर जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर तुम्ही थापून घेऊ शकता आणि ह्याप्रमाणे आपण तव्यावर त्याला सोडायचं आहे आणि नंतर मीडियम गॅस करून आपण हे भाजून काढायचं आहे. थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे आणि त्या तेलावरती मी आता हे खरपूस असे भाजून घेणार आहे. याप्रमाणे तुम्ही सगळे थालीपीठ करू शकता. तर याप्रमाणे आपले खरपूस असे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. 1-2 मिनटातच आपले हे व्यवस्थित भाजून निघतील. एका बाजूने 1 मिनटं भाजून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर दुसरी बाजू परतून घ्यायची. असे आपण खरपूस असे हे थालीपीठ भाजून घ्यायचे. याप्रमाणे आपले थालीपीठ, पौष्टिक असे थालीपीठ तयार झालेले आहे. तुम्ही मूग कडधान्य घातलं त्याऐवजी चणे किंवा दोन्हीही घालू शकता थोडं थोडं करून आणि असे हे पौष्टिक थालीपीठ करू शकता. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.